की आपल्या शरीरामध्ये हे रक्तभिसरण नाही पाहिलं. आपण पाहिलं नर्व्हस सिस्टम म्हणजे आपल्या शरीरातली चेतासंस्था. बरोबर? तर चेतासंस्थेमध्ये आपल्या मेंदूला आणि आपल्या पाठीच्या मज्जारज्जूमध्ये, पाठीच्या कण्यामध्ये जो आपला मज्जारज्जू असतो, त्यांच्यामधनं आपल्याला हे आपल्या शरीराचं सगळं जे कोऑर्डिनेशन आहे, नियंत्रण आहे, ते कसं ठेवलं जातं हे आपण पाहिलं होतं. आज आपण नवा धडा सुरू करणार आहे, जो आहे अनुवंशिकता आणि परिवर्तन. काय आहे हा धडा? सोपा आहे, इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. जरा विचार करून बघा, तुम्ही तुमच्या आई दिसता का? तुमचं नाक, तुमचे केस किंवा डोळ्यांचा रंग किंवा उंची ही आई किंवा बाबांसारखी असेल किंवा काही-काही लोकं म्हणतात, "अरे, ही ना सेम हिच्या आत्यासारखी दिसते." अशी वगैरे तुम्ही कधी कमेंट ऐकली आहे का स्वतःबद्दल? किंवा तुम्ही असं म्हणता, "अरे, ही बघ ही सेम टू सेम हिच्या काकूसारखी दिसते" किंवा काय बरं आजीसारखी दिसते किंवा आजोबा सेम टू सेम ह्याचे आजोबा ह्याच्यासारखे दिसतात. हे जे काही लोकं बोलतात, ऐकलंय ना? हे असं का होतं? आपण आपल्या बरोबर. आपण आपले आई-बाबा, आजी-आजोबा किंवा काका, मामा कोणाशी तरी रिलेटेड असतो. त्यांच्यासारखे आपण दिसतो. असं का होतं? कारण त्यांच्याकडनं आपल्याकडे काही-काही गोष्टी आलेल्या आहेत, ज्याला आपण म्हणतो जेनेटिक्स. म्हणजेच काय आपल्या शरीरामधली सगळ्यात महत्त्वाची जीन्स म्हणजे जनुकं, जी आपल्या आई-बाबांकडनं आपल्याकडे आली आहेत आणि आपल्या आई-बाबांकडे त्यांच्या आई-बाबांकडनं आली आहेत. कधी-कधी असं होतं, की आपण आपल्या आई-बाबांसारखे दिसत नाही, पण आजी-आजोबांसारखे दिसतो. डायरेक्ट एकदम मागची पिढी. सो असं कशामुळे होतं? तर ती जीन्स आपल्यामध्ये त्यांच्याकडनं आलेले असतात. त्या सगळ्याचा तो अभ्यास जो आहे आपल्या धड्यामध्ये, तो आहे अनुवंशिकता आणि परिवर्तन. आपण हा धडा आज सुरू करूया. इंटरेस्टिंग, सोप्पा आणि महत्त्वाचा. भरपूर गोष्टी आहेत त्या धड्यामध्ये. आणि आपल्या ह्या धड्यामधनं जेनेटिक्स या ब्रँचची ओळख होते. म्हणजे जनुकशास्त्र त्याला मराठीमध्ये म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ही विज्ञानाची ती ब्रँच आहे किंवा ती शाखा आहे, ज्याच्यामध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे किंवा आपल्या पेशींमधल्या केंद्रकामध्ये जे काही आपण डी म्हणतो की नाही, डी मटेरियल त्याच्यामधल्या अभ्यासाची ही स्पेशल शाखा आहे. ठीक आहे? त्याच्यामध्ये जेनेटिक्समध्ये ह्या सगळ्याचा अभ्यास केला जातो. आता बघा, आनुवंशिकता आणि परिवर्तन ह्याच्यामध्ये आपल्याला चित्रामध्ये काय दिसतंय? असं निळ्या रंगाच्या 2 अशा लेस एकमेकांना गुंडाळून अशा करून ठेवल्यात आणि त्याच्यामध्ये हिरवे, लाल, काळे, निळे अशा पट्ट्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. तर हे काय आहे? हे आहेत आपल्या डी-एन-एचे 2 स्ट्रँड. स्ट्रँड म्हणजे 2 बंध. अशी एक पट्टी, त्याला बरोबर कॉम्प्लीट होणारी दुसरी पट्टी. आता आपल्याला इथे काय दिसणार आहे? अनुवंश म्हणजे काय? अनुवंशिकता म्हणजे काय? मेंडलचे अनुवंशिकतेचे सिद्धांत कोणते? गुणसूत्रांच्या अपसामान्यतेमुळे कोणते रोग होऊ शकतात? अनुवंशिकतेचे नियम म्हणजे काय असतात? आणि त्याचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात? या सगळ्याचा अभ्यास या धड्यामध्ये आहे. आता एक गोष्ट समजून घेऊया. अनुवंश आणि अनुवंशिकता म्हणजे काय? अनुवंश म्हणजे सजीवातील गुणधर्म एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये कसे उतरतात, त्याचा सामान्यपणे आणि मुख्यत्वे जनुकांचा अभ्यास करणारी जीवशास्त्राची एक शाखा. त्याला म्हणतात अनुवांशिकी शास्त्र किंवा जेनेटिक्स, जसं मी तुम्हाला म्हटलं. आपल्या चेहऱ्याची ठेवण ही आपल्या आईबाबांच्या चेहऱ्यासारखी असते. मला विचाराल तर माझा चेहरा माझ्या आईबाबांच्या चेहऱ्याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणजे इथून इथून सगळा सगळा जो खालचा पार्ट आहे, इथून सगळा हा माझ्या बाबांसारखा आहे आणि गालाची ठेवण आईसारखी आहे. डोळे थोडेसे माझ्या बाबांसारखे आहेत. हात सेम टू सेम माझ्या बाबांसारखे आहेत. पाय पण माझ्या बाबांसारखे आहेत. रंग आईचा आहे. असं कॉम्बिनेशन आहे. तुमच्यामध्ये विचार करून बघा, की कोणते गुणधर्म तुमच्यात तुमच्या आईसारखे आहेत आणि कोणते बाबांसारखे आहेत आणि कोणते एकदम वेगळेच आहेत. म्हणजे आपण आपल्या आई-बाबांबरोबर गेलो ना, की बरोबर लोकांना सांगता येतं, की हा यांचा मुलगा आहे. एवढं आपल्यामध्ये साम्य असतं. तरी सुद्धा आपण काही त्यांची कार्बन कॉपी दिसत नाही. वेगळेच दिसतो, हो की नाही? म्हणजे सेम तर आहोत, पण तरी वेगळं आहोत. बरोबर? ह्या सगळ्याचा अभ्यास आपल्याला या अनुवंशिकतेमध्ये करावा लागतो. चेहऱ्याची ठेवण, नाक आणि ओठांची ठेवण, काही लोकांना खळी पडते, कशी गालाला खळी पडतात, बरोबर? तर ही आपल्या आई-बाबांना पडली होती म्हणून आपल्याला आहे का? कोणालाच नाही आणि मलाच आहे. असं पण तुम्ही जरा विचार करून बघा. कानाच्या पाळीची ठेवण. काही लोकांचे कान बघा असे चिटकलेले असतात किंवा काही लोकांचे असे मोठे असतात, काही असे बाहेर आलेले असतात आणि शक्यतो हे त्यांच्या आई-बाबांसारखे किंवा आजी-आजोबा इकडचे-तिकडचे कोणाचे सारखे असतात. कपाळावरील केसांचा कोन, त्या लोकांना असा पुढे असा एक असा
मोठा असा त्याला कला म्हणतात. केसांच्या अशा कला पुढे आल्यात असं. असं असू शकतं. आयब्रोज. आमच्या फॅमिलीमध्ये एक बाळ आहे. सेम टू सेम आईसारखं. एकदम कार्बन कॉपी. म्हणजे आईच्या अशा ना भुवया जॉइंट आहेत. अशा एकदम जाड भुवया आहेत आणि अशा जॉइंट आहेत. त्या बाळाच्या पण सेम तशाच आहेत. एकदम जॉइंट आणि एकदम अशा काळ्या कुट्ट इथपर्यंत भुवया. ती मुलगी आहे, छोटीशी बेबी आहे ती. पण ती सेम तिच्या आईचा रंग, बाळाचा रंग सेम सावळ्या रंगाचे आहेत. आईच्या हातावरती इथे ना थोडे-थोडे केस आहेत. त्या बाळाच्या हातावरती पण, त्या मुलीच्या हातावरती पण म्हणजे ती मुलगी सेम टू सेम तिच्या आईची 100% कार्बन कॉपी आहे. आणि आम्ही आम्ही असंच बोलत होतो. आता माझ्या घरातलेच लोक आहेत त्याच्यामुळे आपण नातेवाईकांशी बोलतोच. "अरे, ही सेम तुझ्यासारखी दिसते असं कसं?" तर आम्ही गप्पा मारता-मारता आईचा लहानपणीचा फोटो बघितला. ते लहानपणीचे आपले अल्बम असतात ना, त्या अल्बम मधला ती ती आई जी होती, तिचा 1 वर्षाचा वगैरे असतानाचा फोटो आणि त्या बाळाचा 1 वर्षाचा सेम टू सेम. काहीच फरक नाही. म्हणजे आई जशी 1 वर्षाची असताना दिसत होती, तसंच ते बाळ आता दिसतंय. काहीच फरक नाहीये. म्हणजे एवढी 100% सिमिलॅरिटी पण असू शकते. पण आता ती तिच्या आईसारखी दिसली, तरी पण वेगळी दिसते. कारण आता आई मोठी झाली आहे की नाही आणि ती अजून तेवढीच आहे, छोटी आहे. हळू मोठी होतीये. तर असं आपल्याला दिसतं. आता अच्छा, तुम्हाला हे पण बघा तुम्ही हे जाणवलंय का तुम्हाला कधी? तुम्ही तुमच्या बहीण-भावांबरोबर जेव्हा जाता की नाही, तर लोकांना समजतं, अच्छा हे बहीण-भाऊ आहेत. म्हणजे सेम दिसत नाही आपण. आपण जुळे बहीण-भाऊ नसलो, तर आपण काही सेम टू सेम दिसत नाही. तरी पण लोकांना बघून कळतं, की अच्छा हां, हे एकाच घरातले दिसतायत. किंवा मग इतके वेगळे असतात, की बाजूबाजूला लोकांना सांगितलं, की माझा भाऊ आहे तरी म्हणतात, "हो का? वाटत नाही." म्हणजे एकदमच वेगळे किंवा सारखे. ह्या दोनही गोष्टी होणं शक्य असतं. त्याला कारणच हे आहे, की अनुवंशिकता हा गेमच असा आहे. कशामुळे असं होतं ते बघा. आता मी तुम्हाला जे सांगितलं ना, त्याचं कारण इथे दिलेलं आहे. बघा, एक आहे बाबांचं चित्र, एक आहे आईचं चित्र. तर बाबांच्या शरीरामध्ये ऑरेंज आणि ब्लू हे 2 कलर आहेत. आईच्या शरीरामध्ये पण ब्लू आणि ऑरेंज 2 कलर आहेत. आता हे कलर म्हणजे काय? बघा, हा जो ब्लू पोर्शन आहे, ह्याचा अर्थ असा आहे कॅरियर. जसं बघा, आपल्या शरीरामध्ये काही जनुकं ही एखाद्या रोगाची जनुकं असतात. उदाहरणार्थ कर्करोग. कर्करोग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. ठीक आहे. त्याला ऑन्कोजिन्स म्हणतात. आता आपण त्याच्यात नको पडायला, पण सांगून ठेवते. समजा ह्या निळ्या रंगाच्या हा निळ्या रंगाचा जो पार्ट आहे तो अफेक्टेड आहे. म्हणजे त्यांना काहीतरी तो अफेक्ट असलेला पार्ट आहे अर्धा. कारण की ह्या बाबांकडे असलेले जे काही क्रोमोझोम आहेत. तर क्रोमोझोम म्हणजे काय? येईल पुढे. बाबांकडे या 2 पट्ट्या आहेत. आईकडे पण या 2 पट्ट्या आहेत. ह्या 2 पट्ट्यांचं नाव आहे क्रोमोझोम. त्याला मराठीत काय म्हणतात? जे येईल ते. तर हे क्रोमोझोम जे असतात, प्रत्येक गोष्टीचे 2-2 क्रोमोझोम असतात. आई आणि बाबा. समजा आपण असं उदाहरण घेऊया. अ, आपली उंची आणि अच्छा आपली उंची आपल्या आई-बाबांच्या उंचीच्या हिशोबाने ठरते. समजा बाबांची उंची खूप ह्या 2 पट्ट्या म्हणजे 2 किंवा एक जोडी म्हणू आपण त्याला. त्या क्रोमोझोम्सची जी जोडी आहे त्याच्यामध्ये 2 प्रकारची जनुकं असतात. हं. तसंच आईकडे पण 2 प्रकारची जनुकं असतात. आता ह्या निळ्या रंगाच्या आपण बघू शकतो क्रोमोझोममध्ये, की समजा आता आपण जे मगाशी बोलत होतो, की कॅन्सरचं एक जनुक असेल आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये काही नाही. आता हे यांना यांच्या आई-वडिलांकडनं आलंय. एक आईकडनं, एक बाबांकडनं. त्यांना कॅन्सर झाला होता का, नाही झाला होता का, हा विषयच नाहीये. पण त्यांच्याकडनं हे त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये आलेले जीन्स असतात. आपल्याकडे जसे आपल्या आई-बाबांकडून आले, तसे ह्यांच्याकडे पण आले. आता हिच्या बाबतीत पण. हिच्या पण फॅमिलीमध्ये कदाचित मागे कोणाला तरी असं काही झालं असेल, कॅन्सर वगैरे झाला असू शकतो. हिच्यामध्ये पण एक जो क्रोमोझोम आलाय, तो इन्फेक्टेड आहे आणि दुसरा चांगला आहे. आता निळा, ऑरेंज असे दोघं जण असल्यामुळे ह्यांना 4 प्रकारच्या संतती होऊ शकतात. ह्याचा निळा आणि हिचा पण निळा. दोघांचेही निळे-निळे एकत्र आले तर ह्याला 100% तो रोग होणार आहे. होणारच आहे, ऑप्शनच नाहीये. मग ह्याचा निळा आणि हिचा ऑरेंज असे एकत्र आले, तर 50% चान्सेस आहेत. होऊ पण शकतो, नाही पण होऊ शकत. तसंच याच्या बाबतीत. ह्याच्याकडचं ऑरेंज आणि हिच्याकडचं निळं आलंय म्हणजे काय? परत 50% चान्सेस आहेत. बरोबर? होऊ पण शकतं, नाही पण होऊ शकत. आणि चौथं जे आहे, ह्याचा पण ऑरेंज आणि हिचा पण ऑरेंज. तर ऑरेंजला काहीच झालेलं नाहीये. चांगले हेल्दी आहेत ते. मग दोघांमधलेही तर चांगले जीन्स आले.
तर त्या मुलाला कधीच काही होणार नाही. म्हणजे फॅमिलीमध्ये आई आणि बाबा दोघांनाही कॅन्सर झाला असेल तरी मुलाला होणार नाही, कारण की त्याच्यामध्ये ते जीन्सच नाहीयेत. जेनेटिकली होणाऱ्या कॅन्सरबद्दल बोलतोय आपण. स्वतःच्या उद्योगामुळे आणि काही बाहेरच्या फॅक्टर्समुळे झालेल्याबद्दल बोलत नाहीये. ठीक आहे? तर याला म्हणतात अनुवंशिकता. माता-पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आपण म्हणतो अनुवंशिकता. म्हणूनच कुत्र्याची पिल्लं कुत्र्यासारखी, कबुतराची कबुतरासारखी आणि मानवाची मानवासारखीच दिसतात. आता आपल्याला पुढे बघायचंय, की हे गुणसूत्र म्हणजे काय? ज्याला मी मगाशी क्रोमोझोम म्हणत होते, त्याला मराठीमध्ये म्हणतात गुणसूत्र. सूत्र या शब्दाचा अर्थ आहे बांधलेले. काय बांधलं याच्यामध्ये? आपली जनुकं बांधली आहेत आणि त्या जनुकांमध्ये आपले गुण आहेत. आपण कसे असू, हे गुणच आहेत ना आपले. रंग कसा, उंची कशी, डोळे कसे, केस कसे, त्वचा कशी, बरोबर? शिवाय आपला ब्लड ग्रुप कोणता, काय हे सगळं, सगळं, सगळं जे असतं ना, हे कुठल्या ना कुठल्यातरी हे सगळे गुणच आहेत ना आपले. हे सगळ्या कुठल्यातरी जनुकांवरती लिहिलेलं असतं. आता सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये असणारा आणि अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. आता असं समजा की प्रत्येक सजीवाच्या पेशीमध्ये बरं हां, असं बोलूया. प्रत्येक सजीवांच्या पेशी केंद्रकामध्ये, त्या पेशींच्या केंद्रकामध्ये आपल्याला माहिती आहे पेशीमध्ये केंद्रक असतं आणि आजूबाजूला सायटोप्लाझम असतं. तर त्या केंद्रकामध्ये असणारा आणि अनुवांशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. थोडक्यात आपली ही जी गुणसूत्र असतात ते कुठे असतात? पेशी केंद्रकात आणि पेशी केंद्रकात काय असतं? DNA. आता गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. तुम्हाला मी एक प्रयोग सांगते. हा प्रयोग आम्ही कॉलेजमध्ये असताना केला होता. आम्ही काय केलं होतं, कांदा असतो की नाही कांदा, म्हणजे कांद्याला तुम्हाला कांद्याची मुळं माहिती असतील. त्याला पांढऱ्या-पांढऱ्या रंगाची अशी मुळं येतात, बरोबर? तर ती मुळं आणि त्याची टोकं एकदम अशी नुकतीच काय बरं म्हणतो आपण, हळू वाढायला लागलेली टोकं जी असतात ना एकदम पांढऱ्या रंगाची शुभ्र, ती कापायची आणि त्याला स्लाइड्सवर ठेवून मायक्रोस्कोप खाली बघायचं. तर तुम्हाला खरं-खरं सांगते मी, त्या आपल्या काचपट्टीवरती म्हणजे त्या स्लाइडवरती इतक्या छोट्या-छोट्या रंगीबेरंगी पेशी दिसतात. अर्थात त्याला ते कलरन टाकावं लागतं. तर बारीक-बारीक पेशी त्याच्यामधल्या केंद्रकाचं विभाजन 4ही प्रकारचे म्हणजे सेल डिव्हिजनचे 4 वेगवेगळे टप्पे असतात. 4ही टप्पे दिसतात, इतके सुंदर दिसतात, की आपल्याला बरोबर कळतं, की ह्या पेशीचं विभाजन होत चाललंय. ह्याच्यामधले जे गुणसूत्र आहेत, ती आता मोठी झाली आहेत, खेचली गेली आहेत, 2 भागात गेली आहेत. त्याला आता त्याचे 2 तुकडे झालेत. ह्या सगळ्याला बरोबर बघता येतं. त्याला सूक्ष्मदर्शकाखाली बघण्याची तीच वेळ असते, पेशी विभाजन. याची रचना कशी असते? तर आपली ही जी गुणसूत्र असतात ना, ही मुख्यत्वे केंद्रक आम्ले म्हणजे केंद्रकामध्ये जे आम्ल असतं, ज्याला आपण म्हणतो न्यूक्लिक ऍसिड आणि प्रथिनं यांनी बनलेली असतात. तुम्हाला आठवत असेल तर 8वीत असताना आपण ऍसिड बेसचा धडा शिकलो होतो, म्हणजे आम्ल आम्लारी. त्याच वेळेला आपण बोललो होतो की आम्ल किती महत्वाची आहेत. आपल्या पोटामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, तर आपल्या प्रत्येक पेशीच्या पोटामध्ये केंद्रकामध्ये आम्ल आहे. जसे आपण तशा आपल्या पेशी, आपल्या पोटामध्ये आहे ना आम्ल, तसं ह्या पेशींच्या पोटामध्ये सुद्धा केंद्रकामध्ये आम्ल आहे, याला न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. आणि प्रथिनं पण आहेत. प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स. आता ह्या गुणसूत्रांचं काम काय? अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकांचे वास्तव्य याच घटकावर असते. आता समजा मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे, पण तो मेसेज फक्त तुम्हाला कळायला पाहिजे. न तुमच्या शिक्षकांना, न माझ्या घरातल्या लोकांना, ना आपली ऑनलाईन मीटिंग ऐकणाऱ्या लोकांना. मी तुम्हाला जो काही कोड मेसेज सांगेन तो तुम्हालाच बरोबर समजला पाहिजे. अशा पद्धतीने मी तुम्हाला काहीतरी सांगेन, ते तुम्हाला कळेल आणि तुम्ही ते काम बरोबर कराल. म्हणजेच इतरांना ते कळो न कळो काही फरक पडत नाही. तुम्हाला मी असं उदाहरण सांगते बघा. तुम्ही कधी भाजी मंडईमध्ये गेलाय का? तर आपण जेव्हा त्या मंडईमध्ये असा आठवडी बाजार वगैरे असतो की नाही, त्यावेळेला तुम्ही कधी तिथे बघितलं असेल तर मला माहित नाही, पण मी खूपदा बघितलंय. अशा त्या भाजीवाल्या सगळ्या एका रांगेत बसलेल्या असतात, त्या सगळ्या मावशी, आजी लोक सगळे. आणि आपण भाज्या घेत असताना जसं जसं पुढे पुढे जातो ना, मध्येच कुठल्या तरी भाजीवाल्यांच्याकडे असे कोणतरी कोट बीट घातलेले किंवा रेनकोट घातलेले किंवा कोणते तरी असे कोणतेही कोणीतरी लोक असतात ती त्या भाजीवाल्यांकडे जातात आणि त्यांच्यासमोर जाऊन उभे राहतात फक्त. आणि या भाजीवाल्या मावशी, ताई, कोण जे कोणी असतात त्या सगळ्या
त्यांना ₹50 देतात, ₹100 देतात. तो माणूस काहीच बोलत नाही. ह्या पण काहीच बोलत नाही. तो त्यांच्या स्टॉल समोर येऊन फक्त उभा राहतो. ह्या त्याला पैसे देतात. तो पुढच्या स्टॉलवर निघून जातो. कधी-कधी ते उभे राहणारे जे लोकं असतात त्यांना पावती देतात. अशी गुलाबी रंगाची, पिवळ्या रंगाची. मी सुरुवातीला विचार केला, काय चाललंय इकडे? हे का पैसे घेतायत? ह्याने तर भाजी पण घेतली नाही आणि फुकट-फुकट पैसे घेऊन का चाललेत? मला पहिल्यांदा असा प्रश्न पडला होता. मग त्याच्यामधली सिस्टीम काय आपल्याला माहित नाहीये. मी बाहेरनं बघणारी आहे, माझ्यासारखे बघणारे बरेच बाहेरचे लोक आहेत. हे काम कोणाचं चाललंय? भाजी विकणाऱ्यांचं आणि पैसे घेणाऱ्यांचं. कदाचित ती जागा तिथे भाड्याने ती जागा त्या दिवसाकरताचं भाडं असेल, जे काही असेल त्याची तिने रिसिप्ट दिली ना नंतर. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे, की ही जी प्रोसेस चालू असते, ही त्यांना कळणारी असते. आपल्याला त्या सगळ्याचा अर्थ कळत नाही. सांकेतिक भाषा. बरोबर ना? त्यांचं काय चाललंय त्यांनाच माहिती. आपल्याला फक्त प्रश्न पडतात, की "अरे, हे काय? ह्यांनी पैसे का घेतले? अरे, त्यांनी दिले का? मुख्य म्हणजे त्यांनी पैसे दिले का असतील?" आपल्याला काय माहिती त्याच्यामागची स्टोरी काय? असंच ह्या सगळ्या आपल्या ज्या अनुवंशिक गुणधर्मांचा आराखडा सांकेतिक रूपामध्ये म्हणजेच काय? तुमचा रंग कसा असेल, तुमची उंची कशी असेल, तुमचे केस कुरळे असतील का चपटे असतील, काळे असतील का भुरे असतील, डोळ्यांचा रंग काळा असेल का मधाळ असेल का हिरवा असेल का निळा असेल, तुमचा रंग कसा असेल, गव्हाळ असेल, गोरा असेल का काळा असेल. बघा, मी ह्याच्यात कोणत्याच गोष्टीला नावं नाही ठेवत आहे. मी तुम्हाला सांगतेय, असे आपल्याकडे खूप ऑप्शन असतात आणि या ऑप्शन मधलं आपल्याला काय चिटकवायचंय हे कोण ठरवतं? आपल्याकडे आपल्या न्यूक्लियसमध्ये म्हणजे आपल्या केंद्रकामध्ये असलेल्या या सांकेतिक भाषेमध्ये लपलेलं आहे, की आपला रंग कसा, आपल्या केसांचा रंग कसा. आणि ही सगळी जनुकं एकामागे एक लावलेली असतात त्या पट्टीवरती, जे आपण काल नाही, आधीच ही जी बघितली ना, ही निळ्या रंगाची पट्टी, ही आहे ती पट्टी. म्हणजेच हे आहेत ती गुणसूत्र. ठीक आहे. ह्या गुणसूत्रांमध्येच प्रत्येक जनुकांचं जागा असते. ती जनुकं सगळं ठरवतात. आता या गुणसूत्रांचे प्रकार 4 असतात. एक आहे मध्यकेंद्री, मग आहे उपमध्यकेंद्री, मग आहे अग्रकेंद्री आणि मग आहे अंत्यकेंद्री. बघा, मध्यकेंद्री म्हणजे काय? त्याचं केंद्रक जे आहे ते मध्यावरती आहे. उपमध्यकेंद्री म्हणजे काय? थोडंसं ते उजव्या बाजूला सरकलंय. थोडक्यात काय, केंद्रकाची जी बाजू आहे, मध्य बाजू, ती सेंटरला नाही, थोडीशी झुकलेली आहे. तर त्याचा आकार एल सारखा आहे. मग आहे अग्रकेंद्री. अग्र म्हणजे टोक, बरोबर की नाही? एका टोकाच्या जवळ, म्हणजे त्याचा आकार आता जे सारखा, जे फॉर जॅकेट. आणि नंतर सगळ्यात शेवटचा प्रकार आहे अंत्यकेंद्री. अंत्य म्हणजे शेवट. त्या शेवटाच्या पुढे काहीच नाहीये, तिथेच तुमचं गुणसूत्राचा बिंदू आलेला आहे. आता ह्याचा अर्थ असा आहे, की आपलं जे गुणसूत्र आहे ते 2 भागामध्ये आपण डिवाइड करू शकतो. याला मध्यभागी काही नाहीये तिथे, म्हणजे ती काय बरं म्हणू आपण, जॉईंट येतो एक प्रकारचा गुणसूत्रांच्या मध्य. ठीक आहे. आता डीएनए म्हणजे काय? ऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. म्हणजेच काय? आपल्या शरीरामध्ये असलेली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात इम्पॉर्टंट अशी सिस्टीम. आपल्या शरीरातलं सगळं कोडवड त्याच्यामध्ये जमा झालंय. आता बघा, तुमच्या शाळेमधली सगळ्यात महत्वाची जागा कोणती सांगा बरं मला तुम्ही? माईक ऑन करा आणि सांगा. तुमच्या शाळेतली सगळ्यात महत्वाची जागा कोणती? काय मॅडम? तुमच्या शाळेतली सगळ्यात महत्वाची जागा कोणती? जागा. सांगा मला, सांगा ना, शाळेतली सगळ्यात महत्वाची जागा कोणती? एवढा विचार करण्यासारखं काय? मी सांगू का इथे थांबून? शाळेतलं ऑफिस. ऑफिसमध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात, सगळ्या फाईल असतात. आणि त्या ऑफिस मधली सगळ्यात महत्वाची, आमच्या शाळेची महत्वाची जागा. हा, सगळ्या महत्वाच्या फाईली, सगळ्यांचा रेकॉर्ड, हो की नाही? आता बघा, आपल्या शाळेतले जे मुख्याध्यापक असतात त्यांच्याकडे सगळ्यांच्या माहितीचे पेपर असतात की नाही? आपल्या शाळेमध्ये असलेले सगळे विद्यार्थी, सगळे शिक्षक, पालक, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर, सगळ्याची माहिती कुठे असते? आपल्या मुख्य ऑफिसमध्ये असते. म्हणजे आपल्या शाळेतला सगळ्यात महत्वाचा आणि एकदम काय बरं म्हणू शकतो आपण, इम्पॉर्टंट व्यक्ती कोण असतात?
आपल्या शाळेतले मुख्याध्यापक असतात, बरोबर. त्यांना तुम्ही काहीही विचारा, कोणत्याही गोष्टीचं काहीही विचारा, त्यांच्याकडे त्याचं माहितीचं काहीतरी नक्की असतं, बरोबर की नाही. उदाहरणार्थ 6वीतला एक मुलगा आहे आणि त्याला बरं वाटत नाहीये आणि त्याचे आई बाबा इथे नाही आहेत, तर मग त्यांना कोणाबरोबर त्याला घरी पाठवायचं, याच्यावरती आपले वर्ग शिक्षक तर विचार करतातच, पण त्यांना ज्या गोष्टी सापडत नाहीत त्या सगळ्याची माहिती कुठे असते, सरांच्या ऑफिसमध्ये असते, बरोबर. म्हणजे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर काय याची फाईल कुठे असते, ऑफिसमध्ये असते. अशा पद्धतीने आपल्या पूर्ण शरीरामधल्या प्रत्येक पेशीची सगळ्यात महत्वाची माहिती आपल्या केंद्रकामध्ये असते आणि ती फाईल आहे डीएनए. तुमच्या शरीरातली सगळ्यात महत्वाची फाईल डीएनए. तुम्ही कोण आहात, कसे आहात, कधी, कुठे, कसे, बोला काय. केंद्रित म्हणजे काय? आवाज नाही आला रे मला. पुन्हा प्रश्न विचारा जरा माईक जवळ येऊन. केंद्रिका म्हणजे काय मॅडम? केंद्रिका कुठे लिहिलंय केंद्रिका? इथे केंद्रक लिहिलंय, केंद्रक. केंद्रक म्हणजे न्यूक्लियस. तुम्ही इंग्लिश मीडियम वाले आहे का? ऐका, मी तुम्हाला जरा मदत करते. बघा, हे बघा, आपला मी तुम्हाला आता ना एक चित्रच काढून दाखवते, मग तुम्हाला समजेल की कशाला काय म्हणतात. तर तुम्हाला व्हाईट स्क्रीन दिसते का इकडे? ते पांढऱ्या रंगाची स्क्रीन दिसते का, हो का नाही? मुलांनो, तुम्हाला माझा आवाज येतोय का? हो मॅडम. हा, मी इथे एक व्हाईट स्क्रीन लावली, तुम्हाला दिसतेय का? हा, तर तुमचा जो प्रश्न आहे केंद्रक म्हणजे काय, त्याचं उत्तर आपण इथे बघूया. मी तुम्हाला काढूनच दाखवते केंद्रक म्हणजे काय. तुम्हाला 8वीत असताना एक धडा होता, पेशी आणि पेशी अंगके. त्याच्यामध्ये केंद्रकाबद्दल माहिती होती. जसं आपल्या शरीरामध्ये मेंदू आहे की नाही, तसं आपल्या पेशीमध्ये केंद्रक आहे. केंद्रक म्हणजे आपल्या पेशीचा मेंदू. त्याच्यातली सगळी महत्वाची माहिती त्या केंद्रकाकडे असते, बरोबर. त्याला म्हणतात पेशीचा मेंदू. एक प्रकारे त्याचा बॉस येतो पेशीचा. आता मी जरा काढून दाखवतो तुम्हाला. तोपर्यंत एक काम करा, जरा तुम्ही स्वतःच्या वहीमध्ये पेशीची रचना कशी असते काढा बरं जरा. प्रत्येकाने काढा, मी पण काढते. काढली का कोणी पेशी कशी असते? अमिबा काढला तरी चालेल. अमिबा हा एकपेशीय प्राणी आहे, बरोबर. मला आठवलं का, असं आपण एक चित्र काढू शकतो. ह्याला एकपेशीय प्राणी जर आपण म्हटलं, किंवा आपल्या शरीरातली कुठलीही पेशी एक पेशी, ह्याला ही आहे पेशी, ह्याला सेल वॉल म्हणतात. पेशीची बाउंड्री म्हणजे बंद होते इकडे. नंतर ह्याच्यामध्ये एक द्रव असतं, त्याला म्हणतात सायटोप्लाझम. हे लिक्विड असतं, त्याच्यामध्ये आपण त्याला रंगवूनच टाकू ना. आणि मध्यभागी असतं केंद्रक. हे असतं केंद्रक, आणि या केंद्रकाच्या मध्ये डीएनए असतो, कळलं. इथे असतो डीएनए. म्हणजे आपण कुठल्याही शरीराच्या पेशीला जर घेतलं, तर त्या पेशीच्या मध्यभागी जे केंद्रक असतं त्याच्यामध्ये आपलं सगळं गुणसूत्र ठेवलेलं असतं. जसं मी म्हटलं, आपल्या शाळेतली सगळ्यात महत्वाची जागा आपली शाळा, आपलं सरांचं ऑफिस, आणि तिथे सगळ्या महत्वाच्या फाईल्स असतात. तर ह्या पेशीच्या इतर बरेच त्याच्यामध्ये
काय बरं म्हणतात, सेल ऑर्गनेल्स आहेत. त्याच्यामध्ये व्हॅक्युओल आहेत, इकडे मग असे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत. तुम्हाला आठवत असेल तर बघा, अशा अशा रचना असतात पेशीच्या केंद्रकाच्या भोवती. आता मला इथं नीट काढता येणार नाही येते, पण तुम्हाला अंदाज असेल. इकडे मायटोकॉन्ड्रिया असतात, त्याच्यामधनं एनर्जी बनते. इथे व्हॅक्युओल असतात रिकामे रिकामे. मग लायझोझोम्स असतात, असे 5-5 5-6 चे ग्रुप असतात त्यांचे, बरोबर. गॉल्गी कॉम्प्लेक्सेस असतात. अशा भरपूर साऱ्या वेगवेगळ्या रचना आपल्या एका पेशीच्या आतमध्ये असतात. पण हे मध्यभागी जे असतं, हा सगळ्यांचा बॉस आहे. हे लांबून बघितलं की चेहराच वाटायला लागलाय ना, या विचित्र. छोटी मुलं असंच चित्र काढतात, डोळे बिळे, एखाद्या भुबूचं चित्र वाटते. पण तुम्हाला सांगायचा उद्देश हा होता की अशी तुम्ही एखादी पेशी घेतलीत ना, तर त्या कुठल्याही पेशीच्या मध्यभागी जे असं एक डॉमिनंट स्ट्रक्चर असं, त्याला म्हणतात केंद्रक. आता कळलं का केंद्रक म्हणजे काय? हो का नाही? हे आहे बघा ते पेशी केंद्रक. त्याच्यामध्ये आहेत गुणसूत्र, आणि गुणसूत्र मोठी करून बघितली की असं दिसतं स्ट्रक्चर. ठीक आहे. आता या डीएनएचा शोध कधी लागला? 1869 साली. कोणी लावला? स्विस जीव रसायनशास्त्रज्ञ म्हणजे बायोकेमिस्ट फ्रेडरिक मिशर. त्याने ह्या अमलाचा शोध लावला. कोणाचा? न्यूक्लिक ऍसिडचा. त्याची रचना कशी आहे? डीएनए रेणू विषाणू जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवांमध्ये आढळतात. प्रत्येकामध्ये असतात ते. मग त्याचं कार्य काय आहे? ते रेणू पेशींचं कार्य, त्यांची वाढ, प्रभाजन किंवा ह्या सगळ्या दैनंदिन त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या नियंत्रित करणं. म्हणूनच त्याला आपल्या पेशीमधला मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. मास्टर मॉलिक्यूल म्हणजे मास्टर कोण असतो? जो सगळ्यांना कंट्रोल करतो, किंवा जो सगळ्यांची काय बरं म्हणतो आपण, सगळ्यांचा बॉस असतो, बरोबर. आता हे सगळे मुद्दे जरा आपण आपल्या पुस्तकात एकदा बघूया. अनुवंशिकता आणि परिवर्तन. आपण अनुवंशाने सुरुवात केली. तर प्रश्न किती मस्त आहे. तुमच्या वर्गातील सगळी मुलं किंवा मुली सारखेच दिसतात का? नाही दिसत. का बरं? कारण की सगळ्यांना नाक, हात, डोळे, पाय सगळं आहे, पण तरी पण वेगवेगळे दिसतात. मग ह्याच्या त्वचेचा रंग, तुमचा रंग तुमच्या आजोबा, आजी, आई, बाबा यांच्याशी जरा मॅच करून बघा. चेहऱ्याची ठेवण गोल आहे का लांबट आहे? उंची, तुमची उंची, आजोबा, आजी, वडील, आई. डोळ्यांचा रंग, हाताच्या अंगठ्यांची ठेवण, हे सगळे जे गुणधर्म आहेत ना, हे आपल्या आई, बाबा, आजी, आजोबा यांच्यासारखे असतात. मग आपल्या आसपास निसर्गामध्ये एकाच प्रजातीमध्ये खूप विविधता आहे. हे आपण आधी पण बघितलंय, पण ही विविधता नेमकी कशामुळे आली हे आपण बघतोय. उदाहरणार्थ बघा, तुम्ही आपल्या आजूबाजूला रस्त्यावरती अनेक भटकी कुत्री बघितलेली असतील. त्या कुत्र्यांचं तुम्ही निरीक्षण केलं कधी, तर त्यातली काही कुत्री ही खूप उंच असतात, काही मध्यम, आणि काही एकदम बुटकी. आमच्या घराच्या रस्त्यावरती आहे ना, एकदम बुटकी बुटकी कुत्री होती. आधी आम्हाला वाटलं रे ही तर पिल्लं असतील, पण ती पिल्लं नाही आहेत. पूर्णपणे त्यांची वाढ झाली आहे, पण ती मुळातच छोटीशी, म्हणजे एकदम अशी बुटकी प्रजाती. त्यांची पिल्लं एकदम छोटी छोटी आहेत. कारण काय? आईबाबांचीच उंची खूप कमी आहे. त्या एकदम बुटक्या कुत्र्यांच्या आजूबाजूला उंच कुत्री एकदमच मोठी दिसायला लागतात. रंग बघा, कुत्र्यांचा रंग पांढरा रंग असतो, काळा रंग असतो, ब्राऊन कलर पण असतो. माणसांमध्ये आहे का असा ब्राऊन बिऊन कलर? आपण एकतर गोरे असतो किंवा काळे असतो, किंवा गोरे आणि काळे ह्यांच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत आपल्या. म्हणजे एक तर सावळा असेल, थोडंसं डार्क सावळा किंवा लाईट सावळा. भारतामधल्या मॅक्झिमम सगळ्या आपण लोक सावळ्या रंगाचं. आपण बर्फाळ भागामध्ये गेलो किंवा आपल्या परदेशांमध्ये जिकडे खूप बर्फ वगैरे पडतो, थंडी असते, अशा ठिकाणचे रंग आपोआप लोकांचे गोरे असतात. जिथे खूप उष्णता आहे, जिथे विषुववृत्त एकदम जवळ आहे, अशा ठिकाणी रंग आपोआप काळा होतो. तर आजूबाजूच्या घटकांचा परिणाम सुद्धा माणसाच्या ह्या सगळ्या जनुकांवर होत असतो. आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. भारतामध्ये राहणारे, आता भारतामध्ये पण जसं आपण म्हणालो उत्तर भारतामध्ये आपल्या संगीता मॅम राहतात, अशा ठिकाणी इकडे बर्फ वगैरे पडतो, अशा ठिकाणी लोकांचे रंग, त्यांची उंची, त्यांच्या चेहऱ्याची, नाकाची वगैरे ठेवण ही वेगळी असते. कारण की तिथलं जे काय बरं म्हणतो आपण, थंडीमुळे स्वतःच्या शरीराचं रक्षण करण्याकरता त्याच्यामध्ये एक आपोआप, बघा तुम्हाला निसर्गच स्वतःला असा घडवतो
की तुम्ही स्वतः तिथे त्या परिस्थितीमध्ये राहू शकता. आपण असेच्या असे उठून तिथे राहायला गेलो तर आपल्याला त्या थंडीमध्ये राहताच येणार नाही. आपण 10 स्वेटर जरी घातलं तरी आपल्याला थंडी वाजेल. आणि त्यांना उन्हाळ्यामध्ये आपल्याकडे आल्यावरती म्हणतील हे बापरे कुठे आलोय आपण. कारण की आजूबाजूला आपण जिथे राहतो त्या आपल्या पर्यावरणाचाही आपल्या ह्याच्यावरती परिणाम होतो. जसं आपण मध्य भारतामध्ये येतो, सगळ्यांचे जनरली गव्हाळ रंग आपल्याला दिसतात भारतामध्ये. आणि जसं जसं आपण दक्षिण भारताकडे जातो, रंग थोडासा आणखीन काळसर होत जातो. कारण दक्षिण भारताच्या जवळच विषुववृत्त आहे, विषुववृत्ताच्या जवळचा प्रदेश येतो. मग आता दक्षिण भारतातलं एखादं जोडपं तर त्यांच्या काही कामानिमित्त परदेशामध्ये गेलं, अगदी स्वीडन नाही तर कॅनडा बिनडा अशा ठिकाणी गेलं जिथं भयंकर थंडी असते. आता तिथे गेल्यावरती एवढ्या थंडीमध्ये त्यांचा रंग बदलेल का? नाही बदलणार. पण त्यांच्या चेहऱ्याचा किंवा स्किनचा पोत बदलेल. आजूबाजूच्या थंडीमुळे त्यांची स्किन हळूहळू हळूहळू बदलेल आजूबाजूला होणाऱ्या बदलांशी अडॅप्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर जेव्हा त्यांना बाळ होईल तर ते बाळ आईबाबांसारखंच असेल, पण त्या बाळाचं बाळ आणि त्या बाळाचं बाळ हे कालांतराने तिथल्या लोकांच्या रंगासारखंच होऊ शकतं. म्हणजेच काय, जनुकांमध्ये बदल होत जातात. पण शक्यता ही पण आहे की जशी आईबाबांची आहे तशीच त्या मुलाची स्किनची टोन असेल, म्हणजे रंग असेल. दोन्ही शक्यता असतात. म्हणजेच आपल्यामध्ये भेद का होतात त्यातली बरीच कारण आहेत. त्यातलं एक आहे भौतिक कारण. ठीक आहे. आता हे चित्र आपण मगाशी आपल्या पीपीटी मध्ये पण पाहिलं होतं. संततीमध्ये काही सूक्ष्म भेद वगळता जनिकांशी खूप साम्य दिसून येतं. अलैंगिक पुनरुत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण होणाऱ्या सजीवांमध्ये भेद सूक्ष्म असतात. म्हणजेच बघा, जास्वंदाच्या झाडाची एक फांदी तुम्ही काढली आणि त्याच्यापासून नवं झाड बनलं. जास्वंदाच्या झाडाच्याच उंची एवढं जवळपास ते होईल, त्याच रंगाची फुलं त्याला येतील. बरोबर. म्हणजे सजीवांमध्ये भेद आहे पण सूक्ष्म आहे. लैंगिक प्रजननाने पुनरुत्पादित होणाऱ्या सजीवातील भेद हे तुलनेने जास्त असतात. लैंगिक प्रजननामध्ये काय होतं, दोन वेगवेगळ्या प्रकारच्या जनुकांचं किंवा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गुणसूत्रांचं एक्सचेंज होण्याची शक्यता असते. काही तुटतात, काही जोडतात, काही नवे बनतात किंवा जसे जसे पण पुढे येतात. हे होतं म्हणूनच त्याच्यामध्ये नवीन नवीन बदल होऊ शकतात. आता विचार करून बघा ना, आपण सगळे अश्मयुगातल्या माणसापासून आतापर्यंत केवढ्या तरी बदलांमधनं गेलोय. बरोबर. प्रत्येक पिढीमध्ये हळूहळू हळूहळू काहीतरी बदल होत गेले. म्हणजे जरी आपण आपल्या मागच्या पिढीसारखे दिसत असलो तरी आपण पहिल्या पिढीपेक्षा तर खूपच वेगळे आहोत ना आता. हे कशामुळे झालंय? हे ह्याच लैंगिक प्रजननाच्या बेनिफिटमुळे झालं. आता आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांची जाणीव आहे. तर अनुवंशिकता म्हणजे काय, की माता पित्याची शारीरिक किंवा मानसिक लक्षणे संततीमध्ये संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता म्हणतात. शारीरिक आणि मानसिक लक्षणं हे फार महत्वाचे बरं का. बघा, उदाहरण तुम्हाला मी सांगते. जर आई आणि बाबा किंवा बाबा खूप उंच आहेत तर मुलगाही किंवा मुलगी ऑटोमॅटिकली उंच होईल असं दिसतं. मानसिक लक्षणे बघा, आता ह्याचं उदाहरण देण्याकरता एक एकदम क्लिअर एक्झाम्पल आहे. जर आई किंवा बाबांमध्ये काही मानसिक समस्या असतील, जसं की काही वेडसरपणा असेल किंवा हायपर ऍक्टिव्हिटी म्हणतात त्याला, एखादी गोष्ट करण्यापूर्वी विचारच करायचा नाही, वाटलं म्हणून करून टाकलं, अशा पद्धतीचे जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते मुलांमध्ये संक्रमित होण्याची शक्यता खूप जास्त असते. बरोबर. म्हणूनच तर प्रत्येक टप्प्याला बाळाची वाढ चेक केली जाते. आजकाल गर्भवती महिलांच्या बाळाची वाढ प्रत्येक टप्प्याटप्प्याला चेक करतात. तरी पण त्यातनं सगळ्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. जेवढ्या कळतात त्यातनं ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स वरती काहीतरी सोल्युशन आहे का हे बघता येतं. ठीक आहे. अनुवंशिक लक्षणं आणि लक्षणांचं प्रकटीकरण म्हणजे इनहेरिटेड ट्रेट्स अँड एक्सप्रेशन ऑफ ट्रेट्स. आता हे काय आहे, माता पिता आणि संतती यांच्यामध्ये खूपसे साम्य असले तरी लहान मोठे भेदही असतात. हे साम्य आणि भेद अनुवंशिकतेचेच परिणाम असतात. अनुवंशाची यंत्रणा काय असते आणि ती कशी काम करते ते आपण बघू. पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक असा माहितीचा साठा डीएनए मध्ये असतो. डीएनएच्या ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनासंबंधी सर्व माहिती साठवलेली असते त्या प्रथिनाला जनुक म्हणतात. म्हणजेच काय,
डीएनए हा ही खूप मोठीच्या मोठी लेस आहे. आपण ती जांभळ्या रंगाची लेस बघितली की नाही, ती एक लेस आहे आणि त्या एका पट्टीला आपण डीएनए म्हणतो. ठीक आहे. पेशी अंतर्गत प्रथिन संश्लेषणासाठी आवश्यक असा माहितीचा साठा डीएनए मध्ये असतो. आपल्याला कोणत्या गोष्टीसाठी कोणतं प्रथिन बनवायचंय आणि त्याच्याकरता काय माहिती लागेल हे सगळं डीएनए मध्ये स्टोअर्ड आहे. ज्या ज्या खंडामध्ये विशिष्ट प्रथिनांसंबंधी सगळी माहिती आहे त्याला जनुक असं म्हणतात. ठीक आहे. या प्रथिनांचा सजीवांमधील लक्षणांशी काय संबंध असतो त्यात आपल्याला जाणून घ्यायचंय. प्रथिनांचा सजीवांमधल्या लक्षणांशी संबंध असतो, म्हणूनच तर त्यांच्यामुळेच आपली लक्षणं ठरतात. आता बघा, वनस्पतीची उंची ह्या लक्षणाचा आपण विचार करूया. वनस्पतींमध्ये वृद्धी संप्रेरक असतात. जसं आपल्यामध्ये पण ग्रोथ हॉर्मोन असतात. आपण मागच्या वेळेला डिटेलमध्ये बोललो होतो की आपल्या शरीरामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स असतात. त्यातलं एक केमिकल आहे म्हणजे एक हॉर्मोन संप्रेरक आहे वृद्धी संप्रेरक, म्हणजेच काय, ग्रोथ हॉर्मोन. तर ह्या ग्रोथ हॉर्मोनमुळे आपली उंची आपल्या बालपणापासून आतापर्यंत वाढलेली आपल्याला जाणवते. पण तुम्ही आता मला खरं खरं सांगा, तुम्ही आता 9वीत आहात, तर तुम्ही 14-15 वर्षाचे वगैरे असाल, तर तुम्ही 20 वर्षाचे व्हाल, 30 वर्षाचे व्हाल, 40 वर्षाचे व्हाल, 50 वर्षाचे व्हाल, तेव्हा आता आहे त्याच्यापेक्षा उंच 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 असे होत जाल का झाडासारखे? नाही होत. आपली उंची जी असते ती एका विशिष्ट वयापर्यंतच वाढते. पण वनस्पतींमध्ये वृद्धी संप्रेरक असतात, ती काय काम करतात? उदाहरणार्थ बघा, लिंबाचं झाड, जसं आपण मगाशी म्हणालो तसं हिबिस्कस म्हणजे जास्वंदाचं झाड, आंब्याचा वृक्ष, ह्या सगळ्या बी पासून बनलेल्या जे काही झाडांना तुम्ही बघितलं असेल, तर त्या झाडांमध्ये उंची किती असावी ह्याचे वृद्धी संप्रेरक असतात. कोरफडाचं झाड तुम्ही बघितलं तर ते कोरफडाचं झाड त्या लिंबा एवढं मोठं होत नाही आणि लिंबाचं झाड आंबा एवढं मोठं होत नाही, बरोबर. उंची वाढलेली काही झाडं तुम्हाला दिसतील, पण त्यांच्यामध्ये एक लिमिट असतं की ह्या झाडाची उंची एवढी वाढावी. पण तरी सुद्धा जर त्यासाठी लागणारी जी काही एन्झाईम्स आहेत, म्हणजे कार्यक्षम विकर आहेत, जास्त प्रमाणामध्ये निर्माण झाली तर झाडाची उंची वाढते. आवश्यकतेपेक्षा कमी झाली तर झाडाची उंची वाढतच नाही आणि जेवढी आहे तेवढी आली तर रेग्युलर उंची त्याची जेवढी ठरलेली तेवढी असते. आता गुणसूत्रांच्या बाबतीमध्ये पुढचा मुद्दा बघूया. गुणसूत्र आपल्याला माहिती आहेत, आपण मगाशीच पीपीटी मध्ये बघितली आणि तेच चित्र आहे. सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा आणि अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजे गुणसूत्र. तो मुख्यत्वे केंद्रक आम्ल आणि प्रथिन यांनी बनलेला असतो. गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाखाली स्पष्ट दिसतात. आपण बघितलं होतं ते जेव्हा पेशीचं विभाजन होतं त्यावेळेला त्याच्या 4ही अवस्था त्याच्यामध्ये बरोबर दिसतात. प्रत्येक गुणसूत्र डीएनएचं बनलेलं आहे. हे कसलं बनलंय? ही डीएनएचा स्ट्रँड आहे, हा म्हणजे एक पट्टी आहे. ठीक आहे. पेशी आणि विभाजनाच्या मध्यावस्थेत दंडाकृती असते. प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू सेंट्रोमियर असं म्हणतात, बरोबर. यामुळे गुणसूत्राचे 2 भाग होतात आणि प्रत्येक भागाला गुणसूत्र भुजा असं म्हणतात. विशिष्ट गुणसूत्रांवरील गुणसूत्र बिंदूंची जागा ही ठरवलेली असते. त्यामुळे गुणसूत्रांचे 4 प्रकार पडतात, बरोबर. आपल्या शरीरामध्ये माणसांच्या 46 गुणसूत्र आहेत. 46. चिंपांझी माहित आहेत का? चिंपांझी नावाचे माकड असतात, त्यांच्यामध्ये 48 गुणसूत्र आहेत. इथे दिलेलंच आहे बघा. माणसामध्ये 46 आहे, बटाट्यामध्ये पण 48 आहे, गोलकृमीमध्ये 4, बेडकामध्ये 26, मक्यामध्ये 20 आणि खेकड्यामध्ये 200. अरे काय त्या खेकड्याचं एवढी गुणसूत्र घेऊन फिरतोय हा, काय डेंजरस आहे नाही? मग आता ह्या गुणसूत्रांचे 4 प्रकार आपण जे बघितले, मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री, इथे दिसतातच आहेत. आपण जी ऑलरेडी बघितलेली आहेत तीच आहेत. सामान्यतः कायिक पेशीमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या असतात. या जोडीतील गुणसूत्रे आकार आणि रचनेने सारखे असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्र म्हणतात. तर आकार आणि रचनेने सारखे नसल्यास त्यांना काय म्हणतात? विजातीय गुणसूत्र, बरोबर की नाही. लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवांमध्ये गुणसूत्रांची एक जोडी अन्य जोड्यांपेक्षा वेगळी असते
आणि त्या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्रे आणि अन्य गुणसूत्रांना अलिंगी गुणसूत्रे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये जे 46 गुणसूत्र दिली आहेत ना, इथे आपल्याला दिले टेबलमध्ये 46, बरोबर. त्यातली 44 जी आहेत ना ती नॉर्मल आहेत आणि शेवटची 45-46 म्हणजे 23वा नंबर जो आहे ना त्याला म्हणतात सेक्स क्रोमोझोम, म्हणजेच काय, लैंगिक गुणसूत्र. म्हणजे एक्स किंवा वाय, एक्स एक्स किंवा एक्स वाय, ज्या सगळ्या स्त्रिया आहेत त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एक्स एक्स हे क्रोमोझोम आहेत आणि जे सगळे पुरुष आहेत त्या सगळ्यांच्या शरीरामध्ये एक्स वाय हे क्रोमोझोम आहेत. आत्ताच आपल्या वर्गामध्ये, आता माझ्या घरामध्ये पण, माझ्या आजूबाजूला पण, किंवा मी स्वतः धरून आपण सगळ्यांचा जर विचार केला तर मी मुलगी आहे कारण माझ्यामध्ये एक्स एक्स हे गुणसूत्र आहे. आपल्या वर्गामध्ये जी सगळी मुलं आहेत त्या सगळ्यांमध्ये एक्स वाय हे गुणसूत्र आहे, बरोबर की नाही. आणि हे आपल्यामध्ये कुठून आलं, आपल्या आईबाबांकडून आलं. माझ्या आईकडचा एक एक्स आणि माझ्या बाबांकडचा एक एक्स, आणि माझ्या बाबांकडे एक्स कुठून आला होता, त्यांच्या आईकडून, आणि वाय कुठून आला होता, त्यांच्या बाबांकडून. म्हणजेच काय, जर तुम्ही एक मुलगा असाल तर तुमच्या शरीरामध्ये जो वाय क्रोमोझोम आहे तो तुम्हाला तुमच्या बाबांकडनं मिळालाय आणि जो एक्स क्रोमोझोम आहे तुमच्या आईकडनं मिळालाय. म्हणूनच तुम्ही तुमच्या आईसारखे पण आहात आणि बाबांसारखे पण आहात. मुलींच्या बाबतीमध्ये आईकडून एक्स, बाबांकडून एक्स, बरोबर. तर तुम्ही तुमच्या आजीसारख्या पण असू शकता, बाबांची आई, कारण की बाबांकडचा एक्स क्रोमोझोम जो आलाय तो बाबांच्या आईकडनं आलेला आहे. समजलं. म्हणजेच म्हणून आपण खूपदा आपल्या आजी आजोबांसारखे पण असतो, कारण की हे कुठून आलंय आपल्याकडे, आपल्या आईबाबांना त्यांच्या आईबाबांनी दिलेलं आहे ते, हो की नाही. आता डीएनए म्हणजे डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड. गुणसूत्रे मुख्यतः डीएनएची बनलेली असतात. इसवी सन 1870 साली श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस रसायनशास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर याने या आम्लाचा शोध लावला. प्रथम हे आम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून याचे नाव केंद्रक आम्ल ठेवण्यात आलं. ते पेशीच्या इतर भागातही नंतर आढळलं. डीएनएचे रेणू, विषाणू, जीवाणूंपासून माणसांपर्यंत बहुतेक सर्व सजीवांमध्ये ते आढळतं. हे रेणू पेशींचे कार्य, वाढ आणि विभाजन नियंत्रित करतं म्हणून त्याला प्रधान रेणू म्हणजे मास्टर मॉलिक्यूल म्हणतात. जसं मी म्हणलं ना, आपल्या वर्गात एक मॉनिटर असतो, तो आपला वर्ग सगळे लक्ष ठेवत असतो, कोण बोलतंय, बोलणाऱ्या मुलांची नावं लिहायची, लगेच सरांना देऊन टाकायची आणि बघायचं की यांना कसा मार मिळतो. किंवा आपल्या वर्गामध्ये जो एक स्टडी मॉनिटर असतो, मुख्यमंत्री असतो ना आपल्या शाळेचा, आपल्या वर्गाचा एक मुख्यमंत्री असतो, त्याच्याकडे सगळ्या गोष्टींची सगळी माहिती असते. मग अभ्यास मंत्री असतात, बरोबर. असे वेगवेगळे मंत्री असतात की नाही आपल्या वर्गामध्ये पण. तर ते कोण काय करत असतात, ते सगळं आपापलं काम करत असतात. पण आपल्या शरीरामधला जो प्रधान रेणू आहे तसाच, म्हणजे जसं आपल्या वर्गात चालतं तसंच आपल्या शरीरामध्ये पण चालतं. प्रत्येक पेशी आपलं आपलं कार्य करते. त्याच्यामध्ये जे मायटोकॉन्ड्रिया आहे ते एनर्जी बनवतात, त्याच्यामध्ये जे केंद्रक आहे ते सगळी माहिती जमा करून ठेवते, त्याच्यामध्ये जे सायटोप्लाझम आहे ते सगळ्यांना धरून ठेवते, एकमेकांना कनेक्ट करते. त्याच्यामध्ये जर प्लांट सेल असेल तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, त्याच्यामधनं फोटोसिंथेसिस होते. गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे तर त्याच्यामध्ये केमिकल फॅक्टरी चालू आहे. अशा सगळ्या गोष्टी एकत्रित चालल्यात एका छोट्याशा पेशीमध्ये. पण पूर्ण पेशीचा जो काही बॉस आहे तो आहे आपला डीएनए, बरोबर. म्हणूनच त्याला प्रधान रेणू म्हणजे मास्टर मॉलिक्यूल असं म्हणतात. डीएनए रेणूची रचना सर्व सजीवांमध्ये सारखीच असतं. 1953 साली वॉटसन आणि क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीमध्ये न्यूक्लियोटाइडचे समांतर 2 धागे एकांभोवती एक लपेटलेले होते. यास द्विसर्पिल म्हणजे डबल हेलिक्स रचना असे म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या लवचिक शिडीशी करता येईल. बरं, आता हे काय आहे बघा, हे ते दोघं जण वॅटसन आणि क्रिक, ह्यांचं असं होतं माहितीये का, ह्यांची एक स्टोरी आहे. डीएनएचं हे स्ट्रक्चर त्यांना कसं सुचलं. हे लोकांना खूप अभ्यास करत होते, पेशी, पेशी केंद्रक, त्याच्यामधल्या रचना, डीएनए हे आहे हे माहिती होतं, पण कसं दाखवायचं लोकांना. आता आपल्याला डीएनए दाखवायचं असलं की हे चित्र काढतो आपण, अरे पण हा नक्की कसा आहे हे तर कळलं पाहिजे, मांडायचं कसं हे पण कळलं पाहिजे. ह्या दोघांचा खूप अभ्यास चालला होता त्याच्या बाबतीमध्ये, की आपण ह्या डीएनएच्या मॉलिक्युलचा अभ्यास करूया, कसा असो त्याला मांडूया. पण त्यांना काही केल्या कळत रचना कशी दाखवावी. काय झालं रे, कुठे चला, माईक बंद करा. बर, तर त्यांना मग
विचार पडला की आपण ह्याचं मॉलिक्युलचं स्ट्रक्चर दाखवायचं तर दाखवायचं कसं. आणि मग त्यांना स्वप्नामध्ये ही गोष्ट ॲज अ काय म्हणतो आपण ॲज अ ड्रीम दिसली. स्वप्नामध्ये त्यांना दिसलं की अशी अशी रचना दाखवू शकतो आपण एकमेकांमध्ये गुंतलेले समोर समोर, जसे 2 साप असतात ना एकमेकांमध्ये अडकलेले, अशी रचना केली की आपण सांगू शकतो की हे डीएनएचं स्ट्रक्चर आहे. अशा पद्धतीने त्यांना स्वप्नात हे स्ट्रक्चर दिसलं जे त्यांनी खरं खरं करून बघितलं आणि त्यांना समजलं की येस इट इज करेक्ट असंच आहे. खूप साऱ्या वैज्ञानिकांना असे खूप सारे शोध जे लागलेत ना ते असे एकदम स्वस्थ बसल्यावरती एकदम डोळे बंद करून आपण म्हणतो ना खूप काम करून माझं डोकं आता हँग झालंय माझं डोकं असं म्हणतो ना आपण. तर असं करून त्यांना अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. जसं त्या मेंडेलिव्हला पिरियॉडिक टेबल स्वप्नातच दिसलं होतं डोळे बंद केल्यावर, तसं यांना पण डीएनएचं स्ट्रक्चर स्वप्नात दिसलं होतं. तो आर्किमिडीसचा सिद्धांत माहितीये ना, तो आंघोळीला गेला आणि बाथटब मध्ये बसला तेव्हा जरा शांतपणे बसल्यावर त्याला सुचलं ओ अच्छा असं आहे का हे. तर अशा पद्धतीने बरेचसे शोध हे आपल्या आजूबाजू आपला सतत अभ्यास सुरू असतो की नाही डोक्यामध्ये, त्याच्या रिफ्लेक्शनमुळे आपल्यासमोर येतात. चला आज आपण इकडे थांबूया. पुढच्या वेळेला आपण ह्याचा पुढचा भाग बघणार आहे. अनुवंशिकता आपण सुरू केलंय. पुढच्या वेळेला आपण जीन्स म्हणजे जनुक ह्यांचा अभ्यास डिटेलमध्ये करू. आज आपण थांबूया इथे. पुढच्या वेळेला भेटूया. थँक्यू सो मच. बाय मुलांनो. येस टाटा. Bye bye madam. Bye madam. Bye. बाय मुलांनो. बाय बाय. Bye madam. हे बाय म्हणायला तुम्हाला एवढा आनंद का होतो रे. मी प्रत्येक वेळेला ऑब्झर्व करते बाय म्हणताना एवढे एवढे खुश असतात जसे की संपलं बाबा.